एक्साइड बॅटरी घ्यायची आहे? चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक्साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इन्व्हर्टरचे सेल्स अँड सर्व्हिस सेंटरमध्ये। आमचा पत्ता डायमंड बॅटरी, श्री गणेश बॅटरी, नेवरी नाका, विटा। प्रोप्रायटर शंकर नाना मोहिते। संपर्क 77 500 58 005 व 94 224 10 172। तासगाव तालुक्यातील समृद्ध गाव म्हणून वायफळे गावाकडे पाहिले जाते। द्राक्षबागा आणि बागायत शेती यामुळे वायफळे गावामध्ये समृद्धी पाहायला मिळते। राजकीय दृष्ट्याही वायफळे गाव प्रचंड चर्चेत असते। पण 12 डिसेंबर रोजी गुरुवारी वायफळे गावात कोणाच्या ध्यानीमध्ये नसतानाही खुनी हल्ला झाला आणि तासगाव तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम न्यूज रोखोक। वायफळे येथे 6 ते 8 जणांनी खुनी हल्ला करून रोहित फाळके या तरुणास जागेवरच खलास केले। तर त्याचे वडील संजय, आई जयश्री, भाचे आदित्य व आशिष साठे आणि सिकंदर चिखलगार हे जखमी झाले। फिर्यादी संजय फाळके व विशाल फाळके यांच्या कुटुंबियांमध्ये अनेक वर्षापासून किरकोळ कारणावरून वाद होता। दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। दोन्ही कुटुंबातील अनेकांवर यापूर्वी पोलिसात गुन्हे दाखल आहेत। दोन्ही कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी गाव पातळीवरही प्रयत्न झाले होते, पण ते यशस्वी झाले नाहीत। दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्याही दिल्या होत्या। गुरुवारी सायंकाळी विशाल फाळके हा साथीदारांसह बस स्थानक चौकात आला। त्या ठिकाणी त्याने रोहित फाळके व त्याच्या मामांच्या मुलांवर म्हणजे आदित्य व आशिष साठे यांच्यावर तलवारीने व कोयत्याने हल्ला केला। यामध्ये रोहित हा पळून जाण्यात यशस्वी झाला, पण आदित्य व आशिष साठे यांच्यावर वर्मी घाव बसल्याने ते चौकातच रस्त्यावर कोसळले। हा हल्ला झाला त्यावेळी त्या ठिकाणी बसलेल्या सिकंदर असलम चिखलगार याच्यावरही या बेभान झालेल्या टोळक्याने हल्ला केला। यामध्ये तो कसलेही कारण नसताना गंभीर जखमी झाला। दरम्यान पळून गेलेला रोहित हा घराकडे पळाल्याचे समजताच टोळक्याने त्याला घरी गाठले। घराजवळ त्याच्यावर कोयता आणि तलवारीने वार केले। त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील संजय व आई जयश्री हे धावून आले, तेव्हा त्यांच्यावरही या टोळीने हल्ला केला। रोहित फाळके याला संपवायचेच या इराद्याने टोळके आले होते। त्यामध्ये त्वेषाने वर्मी घाव बसल्याने रोहित फाळके याचा मृत्यू झाला, तर आई गंभीर आहे। इतर तिघांवर उपचार सुरू आहेत। इतका भयानक हल्ला का झाला या चर्चा सुरू आहेत। विशाल फाळके हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तासगाव पोलीस ठाणे, भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे शहर, वारजे माळवाडी पोलीस ठाणे पुणे शहर, बिबिवाडी पोलीस ठाणे पुणे शहर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणे व इतर ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत। तसेच तो मोकामधील आरोपीही आहे। त्यामुळे पोलीस अलर्ट झाले असून पुणे येथील भारतीय विद्यापीठ परिसरात विशाल फाळके याच्या मुसक्या आवळल्या। आता तपास गतिमान करून आरोपीला जबर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस कार्यरत झाले आहेत। किरकोळ कारणावरून झालेल्या जबर हल्ल्यात एकाचा मृत्यू तर बाकी गंभीर जखमी झाल्याने वायफळे गावात तणावपूर्ण वातावरण असले तरी परिस्थिती शांत आहे। या हल्ल्यामुळे तुम्हाला काय वाटते? असे हल्ले थांबवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात हे कमेंट बॉक्समध्ये लिहा व आमच्या प्राईम न्यूज विटा या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।